गुन्हेगारांचा कर्दनकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने 15व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। ताथवडे येथे 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4:45च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली, मात्र वर्गमित्र मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले। त्यानुसार 12 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली। सहिती रेड्डी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे। तिचे वडील कुलगोटाला व्यंकटा शिवा रेड्डी यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। प्रणव डोंगरे वय वर्ष 20 राहणार आकुर्डी याला पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहिती हिने 5 जानेवारी रोजी सायंकाळी 4:45च्या सुमारास राहत्या इमारतीच्या 15व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती। दरम्यान सहिती हिचे मित्रमैत्रिणी फिर्यादी कुलगोटाला रेड्डी यांना भेटण्यासाठी आले। सहिती हिने मृत्यूपूर्वी तिच्या मोबाईलवरून मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील मित्राचा नंबर शेअर केला असल्याचे मैत्रिणीने सहितीच्या कुटुंबियांना सांगितले। त्यानुसार कुटुंबियांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला। त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव, आई वडील आणि सर्वांसाठी असे 3 व्हॉट्सअप रेकॉर्डिंग करून ठेवले होते। सहिती आणि तिचा वर्गमित्र प्रणव याचे प्रेमसंबंध होते। सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव हा तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले। आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रणव डोंगरे याला अटक केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।